बोल, काय झालंय ते? कशाला फोन केलास? अगं इकडे सॉलिड मोठा प्रॉब्लेम झालाय. मी तुला भेटून निघताना ना त्या रावसाहेब जाधवाच्या माणसाने मला पाहिलंय आणि आय एम शुअर की तो त्या रावसाहेबाला जाऊन सांगणार आहे. हेच मी तुला ओरडून सांगत होते समर. पण सतत फोनवर बोलतो, व्हिडिओ कॉल्स करतो, पण तुला भेटायची काय गरज होती? मी जेव्हा काही सांगते ना तेव्हा तू ऐकत नाहीस. तू माझं ऐकत नाहीस ना, म्हणून हे सगळे असे घोळ होतात. आता मला कळतंय काय झालंय, पण आता पुढे काय करायचं ते सांग. आता मी सांगते तसं कर. इथून पुढे हा मूर्खपणा करू नकोस. आता स्वतः मला फोन करायचा नाही आणि जोपर्यंत मी बोलवत नाही तोपर्यंत या गावाच्या वेशीपर्यंत सुद्धा येऊ नकोस. आणि हो, जोपर्यंत माझी एंगेजमेंट होत नाही आणि जोपर्यंत रिया प्रताप जाधव म्हणून मी या घरात जाधवांची सून म्हणून येत नाही ना, तोपर्यंत तू माझ्यापासून दूरच राहा. समजलं ना? बरं, मी ठेवते फोन. तू फोन करू नकोस. कोणाचा फोन होता? हा, फोन तो मैत्रिणीचा फोन होता. कोण मैत्रीण? कोण? तिचं नाव अगं ठीक आहे ठीक आहे. किती गोंधळून गेली आहेस? गंमत करते मी. तू बराच वेळ फोनवर बोलत होतीस ना, म्हणून बघायला आले. बरं, आता एक काम कर. तू आणि प्रताप नवसाई देवीच्या मंदिरात जा आणि छान ओटी भरा. हो, आणि देवीला प्रार्थना करा. साखरपुडा अगदी तोंडावर आलाय. सगळ्या गोष्टी निर्विघ्नपणे पार पडू देत. हो चालेल, जातो आम्ही. ओ रावसाहेब, रावसाहेब. ये सावंत ये. रावसाहेब, एक खबर आहे. बोल. तो समर शिर्के आहे ना, समर शिर्के. तो समर शिर्के कोण आहे, त्याने काय गुण उधळले, सगळं मला माहिती आहे. तू खबर बोल. खबर ही आहे की त्याला गावाच्या वेशीवरती पाहिला होता. तिथे तो गाडी घेऊन आला होता. त्याचं आपल्या गावात काय काम? तेच विचारण्यासाठी त्याचा पाठला केला होता, पण मुंबईच्या दिशेने पळून गेला. पळून गेला? जी रावसाहेब. बरं झालं तुम्हाला सांगितलंस. तू परत दिसला की लगेच मला कळवायचं. जी रावसाहेब. आणि तो जर परत गावात दिसला त्याचे हातपाय तोडायचे. ये. जी रावसाहेब. समर शिर्के गावात काय करत होता? काहीतरी उपद्व्याप करण्यासाठी आला असणार. गोष्ट छोटी असली तरी दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रतापरावला सांगितलं पाहिजे. प्रतापराव, प्रतापराव. प्रताप नवसाईच्या मंदिरात गेलाय. जाधवांची होणारी सून म्हणून आज पहिल्यांदा तुझी ओटी भरतेय. आशीर्वाद असू दे. निघायचं आपण? राजकुमार. अरे प्रतापराव, आज चक्क हाक मारली तुम्ही. कालपर्यंत तर ओळख पण नव्हता दाखवत. एवढे कसे काय बदलला तुम्ही? हा, तुमची होणारी बायको तुमच्या सोबत आहे ना, म्हणून खुश दिसताय कदाचित. नाही काय, यांना खुश करण्यासाठी तुम्ही हे करूच शकता ना. राजकुमार, तू काय बोलतोय? मी काय बोलतोय ना याचा विचार तुम्ही करा प्रतापराव. कोण कसं वागतंय, कोण किती खोटं खोटं प्रेम दाखवतंय याचा. एक्सक्यूज मी. हो, काय बोलताय तुम्ही? काय ना मॅडम, एक तर माझी तुमची काय ओळख नाही आणि ती करून घेण्यात मला काही इंटरेस्ट पण नाही. पण कसं आहे, लोकांचे खरे चेहरे वेगळे असतात आणि मुखवटे वेगळे असतात. पण त्यांनी खोटे मुखवटे लावून लोकांना फसवण्याचा कितीही प्रयत्न केला ना, तर एक ना एक दिवस खरा चेहरा समोर येतोच. प्रताप कोण आहे हा? राजकुमार, काय झालं? काय प्रॉब्लेम आहे? प्रतापराव, ते तुम्हाला आत्ता नाही कळणार, पण एक ना एक दिवस कळेल. आणि त्या दिवशी त्या लोकांची काय अवस्था होणार आहे ना, त्यांचं त्यांनाच माहिती. मी आत्ता काही सांगत नाही तुम्हाला, पण लवकरच कळेल तुम्हाला. येतो मी. सरला रमा पोचली का ग? म्हणजे काय फोन बिन आलता का? हो, नाही काही फोन आला तिचा.
अहो तिचा फोन येईल म्हणून पिंट्या घरीच ठेवून गेलाय फोन. नशीब आपलं पिंट्याने एवढं तरी डोकं वापरलं. अगं फोन वाजते बहुतेक तिचाच असेल बरं. जी, जी, जी. बघ काय म्हणते विचार तिला. आणि पोचली का ते पण विचार. बोलू तर दे आधी. हॅलो हा पोचली का ग? बाय मामी, या व्यवस्थित पोचले, तू अजिबात काही काळजी करू नकोस. पोचली. आणि मी आश्रमामध्ये पण जाऊन आले बघ. उद्यापासून माझं ट्रेनिंग बी सुरू होईल. होय का? बरं तिला विचारते जेवणाचं राहण्याचं म्हणजे सगळं बरं आहे ना. हो होय विचारते, जरा थांबा की किती प्रश्न विचारताय. बरं मग मामाला म्हणावं इथं समजा चांगलं आहे म्हणून, आणि राहायला बी चांगली जागा दिली आहे मला. आणि आमच्या ज्या मोठ्या मॅडम आहेत ना हा. आज त्यांच्या बरोबर बी ओळख झाली बघ. आणि हळूहळू बाकीच्यांची बी ओळख होईलच की. वा मामी तू माझी अजिबात चिंता करू नकोस, इथं समजा छान आहे. आणि रमा एक गोष्ट तुला काय सांगितली ती ध्यानात ठेव. तिथं स्वतःचं काम स्वतःचं आयुष्य एवढ्यावरच लक्ष द्यायचं. तिथनं कुणालाही फोन करायचं नाही, कुणाशीही बोलायचं नाही, कुणाशीही. कळलं ना? होय मामी, ठेवते. साखरपुडा 2 दिवसांवर आलाय. जवळपास सगळी तयारी झालीये. जवळपास नको आहे, थेट तयारी पाहिजे. आणि प्रतापराव सगळ्यांना आमंत्रण गेली? हो झाली. तुमची तयारी झाली का? रावसाहेब, दादाची सगळ्यात महत्वाची म्हणजे मनाची तयारी झाली. त्यामुळे बाकीची तयारी तर होतच राहील. होत राहील म्हणजे? साखरपुडा झाल्यानंतर कपडे शिवून यायला नको आहेत? आधीच तयारी करून ठेवा. आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा बजावून सांगतोय, जाधवांच्या घरी खूप दिवसांनी मंगलकार्य होत आहे. कुठलाही हलगर्जीपणा नकोय मला. भरपूर खास पाहुणे येणार आहेत, लक्षात ठेवा. अहो तुम्ही नका काळजी करू, मी सगळं करते व्यवस्थित. हो, आणि आज मी रियाला सासूबाईंनी दिलेला पारंपरिक हार सुद्धा दिला. आहे कुठे ती? जेवायला बोलवलं नाही का तिला? नाही, ती रूम मध्ये फ्रेश व्हायला गेली. मग काय त्यांच्याशिवाय आपण जेवायचं का? नाही नाही, मी रियाला बोलवून आणते. रिया, रिया, रिया. फोन इथेच ठेवून कुठे गेली? रिया ग, तुझा फोन वाजतोय. अगं काय, कुठे आहेस तू? कधीपासून फोन करतोय मी तुला, कॉल का उचलत नाहीयेस? काय चाललंय तुझं? कोण बोलतंय? रिया? नाही, रिया नाहीये. काही निरोप होता का? आवाज ओळखीचा वाटतोय. कुणाचा फोन होता हा? 9082. हा नंबर सुद्धा ओळखीचा वाटतोय. समर शिर्के. समरचा नंबर आहे. रियाला का फोन करतोय हा? तेजू, इथे काय करतेस? रिया, मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर नंतर देते. आधी तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. काय चाललंय तुझं? अगं काही नाही, फेरफटका मारायला बाहेर गेले होते. डिनरची वेळ कधी झाली कळलंच नाही. चल जाऊया डिनरला. रिया थांब, मला सांग, तुला समर शिर्केचा फोन का आला होता? तुला कसं कळलं समरचा मला फोन आला होता? आत्ता बोलले मी त्याच्याशी तुझ्या फोनवरनं. रिया, कदाचित तुला माहित असेल किंवा नसेल, पण या समरनी मला किडनॅप करायचा प्रयत्न केला होता. त्याच्यामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त होता
वाचलंय. अगं पण मी कधी प्रिया, खरं खरं सांग, हे सगळं काय आहे? इकडचं तिकडचं अजिबात बोलू नकोस. हो, हे खरं आहे. समरने मला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला होता आणि एकदा नाही अनेकदा तसा प्रयत्न केलाय. पण त्याचं कारण असं आहे की आम्ही लहानपणापासून एकत्र वाढलोय, खेळलोय. तो मित्र सुद्धा होता माझा. आणि जेव्हा या घरात लग्न ठरलंय त्यानंतर मला त्याचा अनेकदा फोन आला. मला वाटलं अभिनंदन करायचं असेल. पण जेव्हा इथे आले तेव्हा समरबद्दल मला सगळंच कळलं आणि त्याचा प्रचंड राग आला मला. तेव्हापासून मी त्याचा एकही फोन रिसीव्ह केला नाहीये ना त्याने केलेल्या कुठल्याही मेसेजला रिप्लाय सुद्धा दिलाय. तू हवा असेल तर फोन चेक कर माझा, किंवा तुझा माझ्यावर विश्वास नसेल तर तुला मी मोबाईल बिलाचं प्रिंट आउट देते. तुला कळेल की मी त्याचा फोन किती वेळा घेतलाय ते. तरीही तुझा विश्वास बसणार नसेल तर थांब, आपण खरं खोटं सगळं इथेच करूयात. हॅलो समर शिर्के, स्वतःला समजतोस कोण रे तू? हा, सारखा मला फोन करतोयस, मेसेजेस करतोयस. तुझ्या एकाही फोनला मी रिप्लाय करत नाहीये, मेसेजेसला रिप्लाय करत नाहीये. याचा अर्थ तुला कळत नाहीये मी तुला अवॉइड करतेय ते? नाही, ते काहीही असेल, आपण लहानपणी एकत्र खेळलो असो, वाढलो असो, पण आता मी जाधवांची सून होणार आहे, प्रतापराव जाधवांची बायको होणार आहे आणि तेजस्विनीची वहिनी होणार आहे. आणि तुझ्याबद्दल मला आता सगळं कळलंय. त्यामुळे इथून पुढे तू मला कॉन्टॅक्ट करण्याचा अजिबात प्रयत्न करू नकोस. आपला यापुढे आयुष्यात कसलाही संबंध नाही. काय ब्रिलियंट आहे. एक मिनिट, मी त्या समरचा नंबरच ब्लॉक करून टाकते. आता तरी विश्वास बसलाय का तुझा? प्रिया ग, खरं तर तुझ्यावर अविश्वास ठेवायचा प्रश्नच नव्हता. त्या समरने माझ्या बाबतीत एवढं वाईट केलंय, त्याचा आवाज जरी ऐकला तरी माझं डोकंच फिरतं. त्याने मला लग्नाचं आश्वासन दिलं, माझ्या बरोबर प्रेमाचं नाटक केलं आणि दुसऱ्या मुलीबरोबर अफेअर केलं. त्यानंतर मला किडनॅप करायचा प्रयत्न केला आणि हे सगळं झाल्यावर आता तू तुला फोन करतोय. सोड ना, मी केलंय ना आता त्याला सरळ. चल आता त्या समरचं नावही नको आणि त्याची कुठेही चर्चाही नको. हो, कारण रावसाहेबांनी समर शिर्केचं नाव जरी ऐकलं ना तरी त्यांची तळपायाची आग मस्तकात जाते. त्यांना जर हे सगळं कळलं तर तो समर जिथे कुठे आहे तिथून उचलून आणतील त्याला. आपण हा विषय इथेच संपूया. चल, डिनरला सगळे तुझी वाट बघतात. तेजू, ए तेजू, आले आई. ये बस. येस. हे काय, आपण एवढेच आज ब्रेकफास्टला? रावसाहेब कुठे आहेत? आणि रिया, ती कुठे गेलीये? अगं रिया जरा बाहेर गेलीये. कुठे? अगं रावसाहेबांची अशी इच्छा आहे की रियानी रोजगार केंद्राची सगळी जबाबदारी घ्यावी, सगळं तिने सांभाळावं, आणि म्हणून रावसाहेब स्वतः तिला रोजगार केंद्रात घेऊन गेलेत. वाव, दॅट्स ग्रेट. रिया खरंच खूप छान सांभाळेल रोजगार केंद्र. आणि मला असं वाटतंय की त्यात तिला इंटरेस्ट पण नक्कीच असणार. तिथली सगळी कामं तर ती सांभाळेलच, पण तिथल्या सगळ्या बायकांना सोबत घेऊन ती कामं करेल. लता, तुझा ब्रेकफास्ट झाला आणि तुला वेळ असेल तर तूही जाऊन ये रोजगार केंद्रामध्ये. हॅलो रमे, बाकी सगळं नीट चाललंय ना तुझं? चांगलं आहे. चला, म्हणजे रोळी म्हणायचं तुझी का? अरे नाही पिंट्या दादा, अजून इथल्या समजा गोष्टी कळल्या नाहीयेत ना, आणि काम बी तर पूर्ण समजून घ्यायला पाहिजे ना. नाही नाही, ते सगळ्यांपेक्षा भारीच करशील तू, त्यात काही शंकाच नाही. पण आता एक काम कर रमे, तिथे एखादी चांगली मैत्रीण बघ, म्हणजे नाशिक मध्ये कुठं कुठं काय काय ते सगळं समजेल तुला. काय? अरे पिंट्या दादा, इथे 2 जणी आहेत बघ नाशिकच्या, आणि त्यांच्याशी बी चांगली ओळख झाली माझी. पण तू ते ज्या ट्रेनिंग साठी गेली होती ते सुरू झालं का नाही अजून? भाई, माझं ट्रेनिंग बी सुरू झालं, पण अरे पिंट्या दादा एक घोळ झाला ना. घोळ? कसला घोळ? अरे माझ्या 12वीचं प्रमाणपत्र आहे ना, ते तिकडे विसरून आले बघ मी. नाही म्हणजे रोजगार केंद्राच्या टेबलावर बसायचे ना, त्याच्या खणात ठेवलं होतं मी. प्रमाणपत्राची खरी प्रत आहे ती, आणि नेमकी तीच विसरून आले बघ तिकडं.
तशी कापी घेऊन आले होते मी इकडं, पण ह्या लोकांना खरी प्रतच बघायची आहे. नाही नाही हरकत नाही, मी एक काम करतो, मी इथं जातो रोजगार केंद्रात, ते घेतो आणि पाठवून देतो तुला पोस्टानं. असं झालं तर चांगलीच गोष्ट आहे. हे बघ रमे, आता बाकी कुठल्याच गोष्टींची काळजी करू नको तू फक्त तुझा अभ्यास आणि तुझं ते ट्रेनिंग याच्यावर लक्ष दे. काय वही पिंट्या दादा. चल ठेवतो. चालते, ठेवते. नमस्कार. 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 या बसा ना. हो, ऑर्डर सगळ्या वेळेला पूर्ण होतात ना? जी रावसाहेब. नाही, हे केंद्र सांभाळायला कोणी नाहीये म्हणून विचारलं. अंकल, आय एम शुअर यांना काहीही प्रॉब्लेम आला नसेल, कारण मध्ये एकदा येऊन मी यांना ऑर्डर कशा लिहून ठेवायच्या, बिल कसे बनवायचे, आलेलं पेमेंट कसं लिहून ठेवायचं, हे सगळं व्यवस्थित शिकवलंय. मग मावशी शिकल्या ना सगळ्या जणी? होय छोट्या मालकीन बाई, आता समजा जणी ऑफिस सांभाळतात बघा, आणि ऑर्डर बी लई वाढले आहेत. अरे वा. अच्छा, म्हणजे तू आता हे केंद्र सांभाळायला ऑलरेडी सुरुवात केलेलीच आहेस तर छान. जे माझ्या मनात होतं तेच झालं. तर मला वाटतं की आता ह्या रोजगार केंद्राची सगळी जबाबदारी तूच घ्यावी. तशी या केंद्राला कोणी वाली नव्हताच, आणि अनावश्यक लोक इकडे असल्यापेक्षा नसलेली बरी. तर आजपासून रिया मॅडम या रोजगार केंद्राचा सगळा कारभार सांभाळतील. तुम्ही सगळ्यांनी त्या सांग. अरे काय इकडे काय काम तुझं? गावात कोण कामधंदा देत नाही? रोजगार केंद्रात काम करायची वेळ आली तुझ्यावरती? हो रावसाहेब जाधव, मी इथं काय तुमच्याकडे काम मागायला नाही आलो. माझ्या बहिणीची सर्टिफिकेट इथं आहेत, ती घ्यायला आलोय. बरोबर आहे, तुझ्या बहिणीचं सर्टिफिकेट इकडेच असणार. तुमचं घर कसलं कुऱ्हाड आहे तो, त्या कुऱ्हाड्यात कुठे सर्टिफिकेट ठेवायला जागा असणार? चल चल, तुला जर घ्यायचं तर घे आणि तोंड काळे कर. हो रावसाहेब जाधव, इथं काय भीक मागायला नाही आलो मी. तुम्ही मला इथनं हाकलून द्यायला, ही तुमची जागा नाहीये. ही माझीच जागा आहे. हे रोजगार केंद्र माझ्यामुळे आहे. आणि तुम्ही लोकांमुळे आहात. इथल्या लोकांनी तुम्हाला नेमून दिलंय त्यांची सेवा करायला. इथल्या जनतेचे नोकर आहात तुम्ही. त्यामुळे उगाच गाव विकत घेतल्यासारखं वागू नका. आज तुम्ही, उद्या दुसरं कोणतरी असेल. इथे कालही जाधव होते, आजही आहेत आणि उद्याही असतील. पण उद्या तर सूर्य बघायला तू नसशील चिकू. आमच्याशी असंच राडा करत राहिलास ना, तुला कधी चिरडून टाकू तुला समजणार पण नाही. तुम्हाला जे करायचंय ते करा. या असल्या पोकळ धक्क्यांना घाबरत नाही. लोकांची तोंड लवकरात लवकर बंद करायला पाहिजेत. नवसाई देवी प्रतापच्या साखरपुड्याचं मंगल कार्य घरात काढते. सगळ्या गोष्टी निर्विघ्नपणे पार पडू दे. नमस्कार बाईसाहेब. नमस्कार. कशी आहेस सरला? ठीक आहे जी. बाकी सगळे ठीक आहेत? रोज येतेस का देवळात नवसाईची? होय जी, छोट्या मालकांचा साखरपुडा ठरला असं कळलं. अभिनंदन. थँक्यू. वाईटातून नेहमी चांगलं होतं, किंवा जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं असं म्हणतात ना, ते हे असं. प्रतापच्या बाबतीत सगळं काही चांगलं होतं. रमा वाईट होती असं मला काही म्हणायचं नाही. रमा चांगलीच मुलगी, पण रियाही तितकीच चांगली. मी जशा सुनेची स्वप्न बघितली होती ना, रिया अगदी तशीच आहे. जाधवांच्या घराण्याला शोभेल अशी. तुम्हाला रमापेक्षा चांगली सून मिळाली हा ऐकून फार बरं वाटलं.
म्हणजे रमापेक्षा कोणतरी चांगलं तुम्ही शोधत होतात काय? म्हणजे नाही म्हणलं तरी रमाबद्दल थोडा आकस होताच तुमच्या मनात. तर रमाला तुम्ही माझी सून माझी सुनाची स्तुती करत तर होतात, पण वरवरचीच होती म्हणायची. बाईसाहेब तुम्ही मनात आणलं असतं ना तर रमाला सून म्हणून पुन्हा स्वीकारलं असतं. आम्ही रमासाठी काय केलंय हे आता बोलायला लावू नको सरला. रमाला आम्ही आमची सून म्हणून स्वीकारली. जाधवांच्या घरचा सुनेसाठी राखून ठेवलेला पारंपरिक दागिना तिला दिला. अजून काय करायला हवं होतं? तो तिने परत केला. आम्ही समजून घेतली. प्रतापला नकार तिने दिला. पण तिने नकार का दिला त्याचं कारण का नाही जाणून घेतलं तुम्ही? गैरसमज झाला होता तिचा. तिने विचारायला हवं होतं. पण तिने विचारलं नाही. तेवढंच तुम्ही लक्षात ठेवून गपचूप स्वतःचा मार्ग निवडला. आम्ही काहीच गपचूप केलेलं नाहीये किंवा आम्ही कोणाला फसवलेला सुद्धा नाहीये. प्रताप आणि रमाचं लग्न आम्ही धूमधडाक्यातच करणार होतो आणि हे लग्न सुद्धा सगळ्यांच्या साक्षीने सगळ्यांच्या समोरच करणार आहोत. आता मला ह्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही. चल तेजू.